चला नाना, विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण. चला बॅट्समन देखील आलेले आहेत. 4 षटकांचा सामना आहे. नाना, आपण फिल्डिंग लावून घ्या. चला आपण सामना सुरू करूया. 4 षटकांचा सामना असेल. चिराग 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 मांडा. गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये चिंटू आणि स्ट्राइक एंडला फलंदाज सूरज केने आणि संदेश केने ही जोडी दाखल होती आहे. या मॅच मध्ये मॅजिक ओव्हर नसणार आहे. पंच दोन्ही संघांना देखील ही सूचना असेल, मॅजिक ओव्हर नसेल. गेम ऑन. पहिला चेंडू फुल टॉस, त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा पार षटकार आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. कोणाचा रिव्ह्यू आहे पंच? बॅटिंग करणाऱ्या टीमचा. बघा कोणाचा रिव्ह्यू आहे पंच? बॅटिंग टीमचा ना? यस, गोरसई बी या टीमचा रिव्ह्यू आहे. पहिल्या चेंडूवरती फुल टॉस आणि त्याच्यावरती षटकार आलेला आहे. त्याला चॅलेंज केलेला आहे. आपण चेक करूया हाईट. आणि पहिल्या चेंडूवरती रिव्ह्यू गमावलेला आहे. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे रिव्ह्यू पुन्हा मिळणार नाहीये. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना. चला चारी संघ या पण कोंडेरी, सांगोडे, राया. फुल टॉस, पुन्हा एकदा फुल टॉस. खराब गोलंदाजी होतीये आणि बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. पंच बघा, 12 मॅनची टी शर्ट सारखी नाहीये मांडा टीमच्या, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल मांडा टीमला. हाफ ट्रॅकर, अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 12. जेव्हा इनिंग समाप्त होईल तेव्हा त्या 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये गोरसे बी या टीमच्या. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खोलवर टप्प्यात चेंडू त्याला ड्राईव्ह करतायत. 1च धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. आज अंतिम दिवस या स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. 8वे वर्ष आहे. गेली 7 वर्ष यशस्वी आयोजन आणि 8व्या वर्षामध्ये पदार्पण केलं या स्पर्धेने. आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. गेली
5 दिवस आपण पाहिलेला आहे, कोणताही गालबोट लागलेला नाहीये, कोणती कॉन्ट्रोवर्सी झालेली नाहीये गेल्या 5 दिवसांमध्ये. आज देखील तीच अपेक्षा असेल की हे सामने आणि ही स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या पार पडणार आहे. ऑन साइडला फटका छान आहे, सीमारेषेच्या बाहेर चौकार की षटकार, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस, चौकार आहे. मॅच RB11 वरप, राज भोईर आणि प्रसाद सुरोशे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. चला, आमचे स्वयंसेवक गेली 5 दिवस खूप चांगले सहकार्य राहिलेलं आहे. आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे आज देखील आपण सहकार्य करायचं आहे. रतन आहेत, छोटे आहेत, आमचे आदित्य आहेत, रोहन तरे असतील, मंगल लोखंडे आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक. यांची प्रचंड मेहनत राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. क्या बात आहे, स्विंग याना मिस आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17 धावा. चिराग 11, जय बजरंग गोरसे बी हा संघ प्रथम बॅटिंग करतोय या मॅच मध्ये, कारण की टॉस जिंकला होता भूमी 11 मांडा टीमने. त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. या आधीच्या मॅच मध्ये खडे गोलवली या टीमला पराभूत केलं होतं गोरसे बी या संघाने. पेनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत त्या 2 धावा इनिंग संपल्यानंतर आम्ही ऍड करणार आहोत स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्क वरती येत आहेत मोस्ट एक्सपिरियन्स गोलंदाज या टीम मधील जगन्नाना पाटील. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस क्रिएटर, क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सोमायच्या डीप मध्ये कॅप्टन होते सत्यम, त्यांना बीट करून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सत्यम बॅकवर्ड स्क्वेअर लिगला आहेत. फिल्डर दीपक होते डीप मध्ये. धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीम मध्ये. फक्त 4 षटकांचा सामना आहे, कोणती मॅजिक ओव्हर नसणार आहे. मिस्टामिंग जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये, सत्यम थोडीशी दूर आहेत आणि मिळतील सहजरित्या या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. अभय यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल, ज्याने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकलेलं आहे. नाबाद 54 धावा बनवल्या होत्या, हे देखील विसरून चालणार नाहीये. आज अशोक डिंडा आय थिंक टीम मध्ये दिसत नाहीयेत. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. जगन्नाना पाटील यांनी दोन्ही मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. एक्सपिरियन्स आहे, प्रचंड अनुभव. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक खूप मोठं नाव आहे जगन्नाना पाटील, पुरस्कर्ते. ऑन साइडला खेळतात स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक टीम मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. नौशाद येत आहेत चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोणती स्पर्धा असेल, एक गाव 11 प्रमाणे
त्या स्पर्धेमध्ये जगन्नाना पाटील यांची नक्कीच प्रवेश असतो. रात्री कॉल करा नाना, उद्या एक एंट्री शिल्लक आहे, खेळाल का? आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्यांचा होकार असतो असे जगन्नाना पाटील. स्पर्धा कोणती असेल, आमचे प्रवीण गायकर नेहमीच म्हणतात की कोणताही गट असेल त्या गटामध्ये खेळण्याची धमक नक्कीच जगन्नाना पाटील आणि भूमी इलेव्हन मांडा या टीम मध्ये असते. ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा नौशाद येतात चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट, थोडेसे फंबल झाले आणि चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतलेला आहे. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय या षटकामध्ये. यालाच म्हणतात अनुभव, यालाच म्हणतात एक्सपिरियन्स. असं म्हटलं तर एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलेला आहे. गॅप मधून चेंडू चाललाय, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे 32 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 32 बनवलेत. क्या बात आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय रोहन तरे यांची पिताश्री विलास शेठ तरे यांना विनंती असेल, काका आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. विलास शेठ तरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. गोरसैबी आणि मांडा या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. संदेश यावेळी सुख करतायत, पाठवलाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 36. 36 धावांची पार्टनरशिप बनवली आहे सूरज केने आणि संदेश केनेने. गोलंदाजी चांगली होत नाहीये. या आधीच्या दोन्ही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती, ती म्हणजेच भूमी इलेव्हन मांडा या टीमची. पहिल्या मॅच मध्ये जयदुर्गा सुरई या टीमला पराभूत केलं होतं. दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच मांडा टीमने भावाले बी या टीमला 4 चेंडू 7 धावा बनवून दिल्या नव्हत्या. फुलटॉस, मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. नाना आहेत, नानाने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का. संघनायक संदेश केने बॅक टू द पवेलियन.
किशोर मुकादम येत आहेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. सुस्वागतम 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 आदरणीय विलास शेठ तरे साहेबांचे ते आगमन होत आहे. काका आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. रोहनजी तरे यांचे पिताश्री आहेत आणि गेली 6 दिवस नक्कीच त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. नक्कीच रोहन तरे यांचा वाढदिवस देखील साजरा केला आपण या स्पर्धेमध्ये. कमलेश कटारे साहेबांना विनंती असेल आपण देखील या. फुल टॉस एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये चिंटू आहेत आणि चिंटूने हा झेल पकडलेला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट गमावलेत आणि बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त केलेल्या आहेत या षटकामध्ये फहीमने. फहीम इद्रिसी 8वे हॅट्रिक पूर्ण होईल का? आतापर्यंत 7 हॅट्रिक झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. मांडा म्हटलं तर मांडा टीमचे बिग सपोर्टर निशान दादा मिरकुटे असतील, आतिकबाई सय्यद असतील, अर्शद शेख असतील. ऑन साइडला पाठवलं स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय मेघराज केनेच्या बॅटमधून. मेघनाथ केने येत आहेत आणि मेघनाथ केनेने हा षटकार लगावलाय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 42. धावसंख्या आपण पाहू शकाल 42. चला सर्व जे आमचे लाडके व्हॉलेंटियर आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांना विनंती असेल जे प्रेक्षक कक्ष आहेत त्यामध्ये एकेकाने उभं राहायचं आहे. एकत्र आपण उभं राहू नका. स्विंग एनमीस प्रचंड वेग आणि आलाय हा डॉट बॉल. पंच मॅच बॉल येतोय. धावसंख्या आहे 42 धावा या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 2 विकेट देखील मिळवलेत आणि 10 धावा खर्च केलेले आहेत. कोंडिली संघ देखील दाखल होतोय. चला सांगोडी संघ, राया संघ आणि ऑन साइडला क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत नौशाद. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आहे चिराग 11, जय बजरंग गोरसे बी या टीमची 43 धावा. गोलंदाज संकेत भोईर या अंतिम षटकामध्ये येत आहेत.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आला डॉट बॉल, धावसंख्या आहे 43 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक या मॅच मध्ये, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 32 बनवल्या होत्या. फहीमने अवघी 11 धावांचं षटक हाताळलं. 2 महत्वाचे विकेट देखील बाद केले. तुम्ही जास्त वेळ मेघनाथ केनेला शांत ठेवू शकत नाहीयेत. षटकार येतोय मेघनाथच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 49, 49 धावा. राईट मोर द विकेटने संकेत. यावी सुख करतायत, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. चला सांगोडे संघ देखील दाखल होत आहे. साईका दिवाना सांगोडे, वेलकम, स्वागत आहे. अंतु वेलकम. कालचा दिवस जुनी शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, चौकार येतोय मेघनाथ केनेच्या बॅटमधून. स्वीप करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंचांचा इशारा. यस, बॅटकट आहे. धावसंख्या आहे 59. अंतिम चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील 1 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. 1 धाव झाली कंप्लीट आणि शेवटच्या बॉलवरती रनआउट होतोय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 60 बनवायच्या धावा 61. 24 चेंडूंमध्ये भूमी 11 मांडा या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. अनिल म्हात्रे यांचे ते आगमन होते आणि अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना याच ग्राउंड वरती जय म्हसोबा चषकाचं आयोजन. नक्कीच 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी हा कालावधी आहे. 4 दिवसांचा. प्रवेश फी आहे 5,500 रुपये. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेमध्ये एकूण 32 ग्रामीण संघांचा सहभाग असणार आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अनिल म्हात्रे, योगेश भोईर आणि आदेश भोईर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण. धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये 63 धावा. सलामीची जोडी ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी देखील साकारलेली आहे तो खेळाडू म्हणजेच अभय येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. ड्राइव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. पहिल्या चेंडूवरती ही गोल्डन विकेट मिळवली आहे आणि गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. अभय बॅक टू द पवेलियन. जिशान शहा यांचे ते आगमन होते. वेलकम स्वागत आहे. सोनू बांगर यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. जिशान भाई स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. आणि कॉटन बॉलची संधी होती, संधीचं सोनं करू शकला नाहीये. मिळते जीवनदान चिंटूला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. चांगली सुरुवात जतीनने केली आहे. या षटकाची 63 धाव बनवायची आहेत या मॅच मध्ये. इनफिल्डच्या वरून खेळतायत, पंच करतायत सीमारेषेच्या बाहेर आहे तो चौकार. चला कोंडेरी, सांगोडे, राया आणि आदित्य 11 चारी संघ या. पण बघा 5 टीम मध्ये वेगळी संकल्पना आहे. वरप गावाला बैलगाडी शर्यतींची परंपरा आहे. क्या बात आहे. नक्कीच अनेक बैल आहेत. पिस्टन आहे, बबले आहे, बिरजा आहे, रायबा आहे, लक्ष्या, कार्तिक, त्यानंतर
काल बंटी पाहिला नक्कीच, त्यामुळे अनोखी संकल्पना असणार आहे. झोलर देखील आहेत बघा. वरप गावाला नक्कीच भरपूर परंपरा आहे. नक्कीच हिंद केसरी सुंदर असेल, भारत केसरी सुंदर, त्यामुळे नक्कीच ही संकल्पना असणार आहे. 5 संघ, चला 5ही संघ रिपोर्टिंग करा. एक वेगळी संकल्पना आहे आमच्या मनामध्ये आणि कोणताही ड्रॉ नसणार आहे. ऐकूया आपण सोनू बांगरे यांचा आवाज. भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर सीताराम तामाने स्मृती चषक 2025 चा पर्व आपण या ठिकाणी अनुभवतात. आणि सध्या तरी मॅच सुरू ऑनलाईन देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, कारण की गोरसे बी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम भूमी 11 मांडा संघ. महेश दादा भोईर यांचं देखील आगमन झालंय, कारण की चिराग 11 जय बजरंग गोरसे बी या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांचं देखील व्यासपीठावरती आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण टार्गेट या मॅच मध्ये 63 धावांचा असेल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाजी मार्गवरती कपिल येत आहेत. पहिल्या षटकामध्ये एकूण 15 धावा आल्यात आणि अभय मात्र या ठिकाणी बाद झालेत. नौशाद आणि चिंटू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कपिल आले दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 17 धावा राफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. गोलंदाजी मार्गवरती कपिल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला पुल करायचं होतं परंतु एज लागली आहे आणि पाठीमागे विकेट किपरनं कोणती चुकी केली नाहीये. फलंदाज बाद. कपिलला मिळते सफलता आणि भूमी 11 मांडा संघाला लागतोय हा दुसरा धक्का. डीजे मास्टर बघा, काल खऱ्या अर्थाने उल्हासनगरचे 4 संघ खेळले आणि आज एकूण जे 4 ग्रामीणचे संघ पुढे आलेले आहेत आणि 5वा संघ उल्हासनगर हाफ मधील आहे. ज्या कोणत्याही ग्रामीण संघांचा सामना उल्हासनगर या टीमशी लागेल, आदित्य 11 या टीमशी, त्या ग्रामीण संघांना एक सूचना असेल, तुम्ही 2 आयकॉन आपल्या टीम मध्ये घेऊ शकता. यस या सूचना असतील रोशन संत यांच्या माध्यमातून. आयकॉन या ठिकाणी तुम्हाला घेण्याची मुभा या स्पर्धेमध्ये जरूर दिली गेली. थँक्यू सो मच रोशन. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे कपिलला मिळाली सफलता. धावसंख्या थांबली ती 17 या आकडेवरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 4थ्या क्रमांकावरती फहीम इद्रिसी. फहीम ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्गवरती. या षटकातील पुढचा बॉल. कपिल राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा पुल करायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची शक्यता आणि झेल पर्यंत पोहोचलेले गेले होते क्षेत्ररक्षक, परंतु झेल पकडता आला नाहीये. झेल होते ड्रॉप आणि इथून मिळते 1 धाव. खातं गोल होते फलंदाज फहीम इद्रिसीचा. कदाचित सूर्याची किरण ही डोळ्यावरती आली असावी आणि हे सांगत असताना मेघनाथ त्या ठिकाणी होते आणि मेघनाथ देखील सांगतात की सूर्याची किरण आले डोळ्यावरती, त्यामुळे या ठिकाणी हा झेल मला पकडता आला नाहीये. धावसंख्या 18 वरती पोहोचली. षटकातील पुढचा बॉल. स्विच हिट. रिव्हर्स अटेंड केलाय. फटका चांगला आहे आणि बॉल फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार.
गोरसे बी संघ खेळत असताना ज्या वेळेस आपण पाहत होतो तेव्हा अनेक सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या मॅचचा आनंद घेत असतात आणि आज देखील व्ह्यूअर्स वाढले गेलेत या स्पर्धेमध्ये. अनेक साऱ्या प्रेक्षक वर्गांचा प्रतिसाद या स्पर्धेला जरूर लाभतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चौकार येतोय. धावसंख्या 22 वरती पोहोचली आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ होतोय. फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगलं कमबॅक करत असताना आपल्या षटकामध्ये कपिल षटकातील बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 5 आणि धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये आतापर्यंत 7. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल. ओ यावेळेस मात्र वेगवान तेज सरा चेंडू सामना करू शकले नाहीयेत. यष्ट उद्ध्वस्त केले जातील. अंतिम बॉल वरती मिळते सफलता कपिलला आणि लागतो अजून एक धक्का भूमी 11 मांडा या संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 63चा पाठला करत असताना भूमी 11 मांडा टीमची धावसंख्या पोहोचली आहे 3 गडी बाद 22 या आकड्यावरती. नक्कीच 8000 पेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन जोडले गेलेत. मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया. चला मॅचच्या ठिकाणी आपण एन्जॉय करतात. गोरसे बी विपक्ष भूमी 11 मांडा या 2 संघामध्ये. गोरसे बी संघ खेळतो चिराग 11 जय बजरंग गोरसे बी. चिराग 11 या नावाने नक्कीच खेळत असताना या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये धावसंख्या 22 धावा असेल. फहीम 4 षटकांचा सामना आहे. सुरुवातीला पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं 6 षटकांचे सामने होते. परत स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आली. फायनल डे आपण पाहत आणि फायनल डे मध्ये या ठिकाणी षटक कमी करण्यात आलेत कारण की सामने देखील अतिरिक्त पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न आणि मिस्टामिंग स्ट्रोक खेळाडू उपस्थित परंतु पोहोचतील तोपर्यंत एकदा विधी कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 23. पहिला सामना आपण पाहिला 5 षटकांचा होता आणि हा सेकंड सामना आपण एन्जॉय करतायत तो म्हणजेच 4 षटकांचा. सुलतान खान यांचं देखील आगमन होत आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आमचे आयोजक राज भोईर याचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टॉप एज लागते मागे खेळाडू उपस्थित विकेट कीपर प्रयत्न करतोय. टिपली झेल अजून एक विकेटचं पतन अजून एक धक्का. टीम भूमी 11 मांडा संघाला. मांडा संघ बॅकफूट वरती. क्या बात आहे. मनीष धुमाल यांचं देखील आगमन झालं आणि सध्या तरी ते रेडी होत आहेत. आदित्य 11 या संघाकडनं उल्हासनगर हाफ मध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. जयेश राजे येत आहेत नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी होती षटकामध्ये. गोलंदाजी मार्ग वरती किशोरला आपण पाहतोय. फुलटा चेंडू लॉफ केलाय. फटका चांगला खेळाडू उपस्थित आणि जवळ हातामध्ये आला होता चेंडू परंतु शेवटच्या मोमेंटला हातातून निसटलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पोहोचली ती स्कोरबोर्ड वरती. 29 धावा फलकावरती. आताचा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतोय. बीट करतात फलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती. 63 धावा बनवायच्या आहेत. 29 पर्यंत पोहोचलाय. 34 ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि या दरम्यान ओंकारजी धमाल यांचं देखील आगमन होतं आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताचा बॉल देखील
फसलाय विकेटचं बदल लगातार धक्के पे धक्का भूमी 11 मांडा संघाला. बॅट्समन पाठवायचा लगेच. येस, क्वालिफायरचा हा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतायत आणि सध्या तरी या मॅच मध्ये मजबूत आहे टीम चिराग 11 जय बजरंग गोरसे बी टीम. 4 षटकांची लढत, धावा चेस करत असताना 29 पर्यंत पोहोचलाय भूमी 11 मांडा संघ. अजूनही आपण पाहिले तर विजयासाठी 34 धावेची गरज आहे. दीपेश येत आहेत नवीन फलंदाज. किशोरच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये. एक षटकार आला त्यानंतर कमबॅक केले आपल्या षटकामध्ये. पुल करतात पुन्हा एकदा तोच खेळाडू मिड विकेट रिजनला, परंतु यावेळेस मात्र चुकी झाली आहे. झेल ड्रॉप झालाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहावं लागेल. या ठिकाणी अडवलाय बॉलला आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील या चेंडूवरती. क्या बात आहे. नक्कीच भावेश पवार यांचे छोटे बंधुराज ऋषभ पवार आपल्याला पाहायला मिळतात मिड विकेट रिजनला. आणि सध्या तरी ISPL या ठिकाणी आता सुरू होणार आहे, त्याच्यामुळे भावेश पवार पवन केने या स्पर्धेमध्ये आपल्याला या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीयेत, कारण की ती या ठिकाणी पाबंदी असते सर्व खेळाडूंना. 2 धावा मिळाल्यात. हो मिस टायमिंग स्ट्रोक, पुन्हा एकदा जेलची शक्यता. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा जेल ड्रॉप. घोरसे बी संघाकडनं हे पहिल्यांदा चित्र पाहतोय की झेल ड्रॉप होत आहेत, परंतु फारसा फरक पडणार नाहीये या सामन्यामध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर बलकावरती 31. धावा फलकावरती अजूनही 32 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मिस टायमिंग. बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये चेंडू, मागे आला बॅकवर्ड स्कोर लेग रिजनला आणि 1 धाव ते मिळेल या बॉलवरती. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे. चार चेंडूंचा खेळ आता पेशीलक असेल. लाऊड अपील, येस इट इज आउट. फलंदाज बाद. अजून एक गडी या ठिकाणी बाद होत असताना डीजे बॅट्समन येतात नवीन फलंदाज जगन्नाना पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना. यस, आणि जगन्नाना पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. प्रत्येक षटकारासाठी सुलतान खान यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जगन्नाना पाटील यांच्यासाठी, आणि अपूकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल जगन्नाना पाटील यांच्यासाठी. मोठा फटका खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. एज लागली आहे, पाठीमागे जाता चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आणि आता सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम चिराग 11 जय बजरंग घोरसे बी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या मॅच मधील. व्हाईट बॉल असेल. चला नक्कीच आदित्य 11 संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर कोंढेरी संघाचे कॅप्टन आणि